अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 30. ब्राह्मणीचा शोक, साधूंचा उपदेश. हा अध्याय पठन केल्यास आपणास पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल व पती सहवास लाभेल. अध्याय 30. ब्राह्मणीचा शोक, साधूंचा उपदेश. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात राहत असताना आधिव्याधींनी गांजलेल्या अनेक लोकांचे त्यांनी कल्याण केले. त्यामुळे त्यांची सर्वदूर कीर्ती झाली. उत्तर देशात माहूर गावी गोपीनाथ नावाचे एक श्रीमंत ब्राह्मण राहत असत. ते व त्यांच्या पत्नी दत्तोपासना करत असत. त्यांची मुले जगत नव्हती. पुढे दत्तकृपेने एक पुत्र झाले. त्यांचे दत्त असे नामकरण करण्यात आले. गोपीनाथ व त्यांच्या पत्नींनी त्यांना लाडाखोडात वाढवले. यथावकाश त्यांची मुंज केली. 12व्या वर्षी विवाही केला. सर्व सुखात आनंदात चालले होते, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 16व्या वर्षी त्यांना क्षयरोग झाला. मातापित्यांनी त्यांच्यावर असंख्य उपचार केले, पण उपयोग झाला नाही. त्यांना एकसारखा ताप येऊ लागला. अन्नपाणीही रुचेना. ते अंथरुणाला खिळले. त्यांच्या पत्नीही त्यांची खूप सेवा केली. पती जेवत नाही म्हणून त्याही अन्नदक घेत नसत. शेवटी वैद्यांनी दत्त वाचणार नाहीत असे स्पष्ट सांगितले. ते ऐकून त्यांच्या पत्नी व मातापित्यांना अश्रू अनावर झाले. दत्तांनी त्यांचे सांत्वन केले. म्हणाले, आई, बाबा, आपला जेवढा तृणांत आहे तेवढाच मी जगणार आहे. आता मला निरोप देण्याची वेळ आली आहे. तुमची सेवा करायची माझी इच्छा राहूनच गेली. मग ते पत्नींना म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी सोसलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले. मी तुमचा वैरीच होतो जणू. तुम्हाला जराही सुख दिले नाही. आता तुमचे सौभाग्यही राहणार नाही, म्हणून तुम्ही माहेरी जा. तेव्हा त्या म्हणाल्या, नाथ, मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. मीही तुमच्याबरोबर सहगमन करेन. मग त्यांनी सासू सासऱ्यांना धीर दिला व पतींना घेऊन गाणगापुरात जाण्याची अनुज्ञा मागितली. तेव्हा साधूंच्या कृपेने आपल्या पुत्रांना जीवदान मिळेल या आशेने गोपीनाथ व त्यांच्या पत्नींनी आपल्या सुनबाईंना गाणगापुरात जाण्याची संमती दिली. तेव्हा आपल्या आजारी पतींना डोलीत बसवून त्या गाणगापुरास आल्या. तिथे एका धर्मशाळेत उतरल्या. त्यांनी गावात चौकशी केली. तेव्हा श्रीगुरु स्नानासाठी संगमावर गेल्याचे कळले. तेव्हा पतींना सांगून आपणही संगमावर जावे असा विचार करून त्या धर्मशाळेत आले. तो काय, ते केव्हाच गतप्राण झाले होते. त्यांचा निष्प्राण देह पाहून ते साध्वींच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. त्या गडाबडा लोळून हंबरडा फोडून आक्रोश करू लागल्या. उरात तीक्ष्ण सुरी भोसकून जीव द्यायला उद्युक्त झाले. पण लोकांनी त्यांना आवरले. बाया बापड्या त्यांचे सांत्वन करू लागले. त्या असहाय्य होऊन रडत होत्या आणि स्वामी, गुरुदेव, मी मोठ्या आशेने येथे आले होते, पण तुम्ही मला निराश केले. सौभाग्यासाठी मी मंगळागौर पूजली, पण तीही माझ्यावर रुसली. कुठे गेले माझे पुण्य? नियतीने माझे मंगळसूत्र लुटले. आता मी काय करू? या दुःखद वृत्ताने माझे सासू सासरे प्राणत्याग करतील. अशा प्रकारे मी 3 हत्यांना कारणीभूत ठरेल. लोक माझी निंदा करतील. आता हे जगणेच नको असे म्हणून दुःख व्यक्त करत होत्या. तेवढ्यात तिथे एक जटाभस्म त्रिशूळधारी साधू आले. ते म्हणाले, कन्या, नियतीच्या इच्छेने सर्व काही घडत असते. तुम्ही कितीही शोक केले तरी तुमचे पती जिवंत होणार नाही. प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो, सुख दुःख भोगतो आणि मरतो. पूर्वकर्म भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही. सर्व सृष्टी मायेने व्याप्त असल्यामुळे जन्मल्याबरोबर नातीगोती जोडली जातात आणि मृत्यूने त्यांच्यावर पडदा पडतो. जाणाऱ्यांबद्दल जेवढी भावनिकता जोडलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो. संसार स्वप्नवत आहे, चंचल आहे, सतत भ्रमित करणार आहे. काळ देवादिकांनाही सोडत नाही. तिथे मनुष्याची काय कथा? तुम्ही अनेक जन्म झाले आहेत. केव्हाही तुम्ही कोणाच्या तरी पत्नी होता. त्या जन्मातल्या पतीची आठवण काढून तुम्ही आज रडता का? नाही ना. मग आताही रडू नका. हा देह काय आहे? पंचमहाभूतांचा गठ्ठा, मलमूत्राचे आकार. यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य. याचा काय मोह धरता? तुम्ही कोण आहात? कुठून आलात? तुमचे स्वरूप कसे आहे?
या गोष्टीचा विचार करा. इथे आपणच आपले हित साधायचे आहे, त्याशिवाय या भवसागरातून सुटका होत नाही. ते ऐकून ब्राह्मणीचा शोक काहीसा कमी झाला. त्यांनी साधूंना वंदन केले व म्हणाले, महाराज, तुम्ही माझा उद्धार करा, मला मार्ग दाखवा. तुम्ही सांगाल तसेच मी वागेन. हरिओम. अध्याय 31. पतिव्रतेचा आचार धरणे. हा अध्याय पठन केल्यास आपणास दाम्पत्यामधील मतभेद दूर होते, संसार सुखाचा होईल. अध्याय 31. पतिव्रतेचा आचार धरणे. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारी साधूंनी पतींच्या मृत्यूने व्यथित झालेल्या ब्राह्मणीचे सांत्वन केले. त्यानंतर पती ह्यात असताना व तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मशास्त्रानुसार पुरातन काळातून चालत आलेले नियम कथन केले. म्हणाले, साध्वी, स्कंदन पुराणातील काशी खंडात एक पुरातन कथा आहे. महामुनी अगस्ती काशी क्षेत्री राहत होते. लोपामुद्रा या त्यांच्या पत्नी. त्या महाज्ञानी व महापतिव्रता होत्या. विंध्य पर्वत हा अगस्तींचा शिष्य. एकदा नारदांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली आणि मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही असे म्हणाले. ते ऐकून त्याला राग आला. त्यांनी आपली उंची इतकी वाढवली की सूर्याचा मार्ग चढला. दक्षिणेस अंधार पडला. त्यामुळे यज्ञकर्मे बंद पडली. सृष्टीत हाहाकार माजला. तेव्हा इंद्रादी देवांनी व ऋषींनी ब्रह्माजींना भेटून उद्भवलेल्या संकटाबद्दल सांगितले. ते म्हणाले, तुम्ही अगस्तींना भेटा. त्यांना त्यांच्या शिष्याचा प्रताप सांगा. त्यांना दक्षिणेस जाण्याची विनंती करा. त्यांना पाहून विंध्य नमस्कार करेल तेव्हा त्यांनी त्याला मी परत येईपर्यंत तू उठून उभा राहू नकोस असे सांगावे. याच उपायाने त्याची उंची रोखता येईल. ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव बृहस्पती व सर्व ऋषी अगस्त्यांना भेटायला गेले. त्यांनी अगस्त्यांची व लोपामुद्रांची स्तुती केली. बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपमुद्रा या आचारधर्मात कसा श्रेष्ठ आहे ते सांगितले व पुढे म्हणाले, देवहो, मी तुम्हाला पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते सांगतो. पतिव्रतेने पतीलाच परमेश्वर मानून त्याची अखंड सेवा करावी. त्याची अवज्ञा करू नये. त्याला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये. तो जेवल्यावर आपण जेवावे. तो निजल्यावर आपण निजावे. त्याला नावाने हाक मारू नये. सकाळी त्याच्या आधी उठावे. सडा समार्जन करावे. स्नानानंतर त्याला नमस्कार करावा. शिवस्वरूप समजून त्याची पूजा करावी. तो घरी असेल तरच शृंगार करावा. तो बाहेर गावी गेलेला असल्यास शृंगार करू नये. तो रागवला तरी आपण रागवू नये. तो बाहेरून येताच त्याला सन्मुख जावे. त्याला काय हवे ते विचारावे. त्याला सांगूनच बाहेर जावे व लवकर परत यावे. घर स्वच्छ ठेवावे. पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे. व्रते, उपवास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात. लग्न समारंभ, यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये. दूषित राहू नये. रजस्वलेने मौन ठेवावे. 4 दिवस पतीचे मुख पाहू नये. पती दीर्घायू व्हावा म्हणून शोभालंकार घालावे. अन्य स्त्रियांशी विवाहापुरते संबंध ठेवावेत. वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नये. पतीची व घरच्यांची निंदा करू नये. वेगळे होण्याचा विचार करू नये. उखळ, मुसळ, पाटा, चाते व उंबरठा यावर बसू नये. वडीलधाऱ्यांसमोर बसू नये. त्यांच्याशी वाद घालू नये. पती अभागी आजारी कसाही असला तरी त्याला दुष्णे देऊ नये. त्याची जी काही मिळकत असेल त्यातच समाधान मानावे. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये. त्याच्या दुर्बलतेला हसू नये. त्याच्याशी मृदू भाषण करावे. व्यभिचार करू नये. परपुरुषाचे चिंतन करू नये. पतिव्रतेसाठी पती हाच देव, तोच गुरु, तोच धर्म, तोच तीर्थ आणि तोच सारं सर्वस्व. त्याच्या एकनिष्ठ सेवेने हरिहर ब्रह्मा संतुष्ट होतात. अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे. तिच्या पुण्याने तिच्या माहेरची व सासरची मिळून 42 गोळे उतरतात. अशी पतिव्रता स्त्री लाभणे ही पुरुषाची महाद्वाद्य. तो खरोखरच दैववान. त्याला 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. तिच्या संगतीने त्याला सौख्य, शांती व समाधान लाभते. ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाही. त्याचे घर म्हणजे अरण्य. त्यालाही इहलोकी सुख नाही व परलोकी उत्तम गतीही नाही.
असा गृहस्थ कर्महीन होतो. त्याच्याकडून देवकार्य, पितृकार्य आदी कर्तव्य घडत नाही. पतिव्रतेच्या दर्शनाने महापापही पावन पावतात. तिच्या पुण्याने कुळाला बहुमान मिळतो, पतीला सद्बुद्धी लाभते. हरिओम. अध्याय 32. विधवेचा आचार धर्म. मृत विप्रांना जिवंत केले. हा अध्याय पठन केल्यास आपणास अखंड सौभाग्य राहील. परदेशीस्थ पती सुखरूप परत येईल. अध्याय 32. विधवेचा आचार धर्म व मृत विप्रांना जिवंत केले. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक. त्यानंतर बृहस्पतींनी देवांना व ऋषींना वैधव्य प्राप्त स्त्रियांनी कसे राहावे ते सांगितले. ते म्हणाले, विधवा स्त्रियांनी आपण संन्यासिनी आहोत या भावानेच जगावे. नित्य स्नान करावे. दिवसातून एकदाच जेवावे. एका धान्याचे भोजन करणे. 3 दिवस उपवास करून 4थ्या दिवशी भोजन करणे. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 1 घास 2 घास अशा चढत्या क्रमाने व पौर्णिमेनंतर अमावस्यापर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे. अशा प्रकारची व्रतोपासना करावी. तिने पलंगावर निघणे, मंगलस्नान करणे, देहमर्दन करून घेणे, तांबूळ भक्षण करणे, गंध, अत्तर, फुले वापरणे या गोष्टी करू नयेत. भगवद्गीता करावी. तीर्थयात्रा करावी. व्रताचरण करावे. दानधर्म करावे. दीपाराधन करावे. ब्राह्मणांची, देवालयांची, अतिथींची, यात्रेकरूंची, भाविकांची यथाशक्ती सेवा करावी. पतिप्रीत्यर्थ जलकुंभदान, घृतदान, तिलदान अशी दाने द्यावी. अशा प्रकारे विधवा स्त्रियांनी शास्त्रसंमत आचरण केले, व्रताचरणे व पुण्यव्रते केली तर तिचा पती निजकर्माची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो. तिच्या पुण्याने तो स्वर्गलोकी जातो. अशा प्रकारे साधूंनी त्या शोकमग्न ब्राह्मणीचा पतिव्रता आणि विधवा स्त्रियांचा आचार धर्म सांगितला. ती पुढे म्हणाली, साध्वी, तुम्ही धैर्याने सहगमन करा किंवा वैधव्यातील आचार धर्म पाळून कालक्रमण करा. दोघांचे पुण्य सारखेच आहे. तेव्हा त्या म्हणाले, यतिराज, पतीशिवाय जगणे मला शक्य नाही, म्हणून मी सहगमन करणार आहे. साधूंनी त्यांच्याकडे करुणेने पाहिले व म्हणाले, साध्वी, काळाला कोणीही जिंकू शकत नाही, पण गुरुकृपेने विधिलिखित बदलू शकते. एवढे मात्र खरे. सहगमन करण्यापूर्वी तुम्ही श्रीगुरूंचे दर्शन घ्या. मग त्यांनी त्यांच्या भाळी भस्म लावली आणि 4 रुद्राक्ष देऊन म्हणाले, यातील 2 रुद्राक्ष पतींच्या गळ्यात बांधा. 1 रुद्राक्ष त्यांच्या दोन्ही कानांना बांधा. श्रीगुरूंचे चरणतीर्थ घ्या. ते स्वतःवर व पतींच्या देवावर शिंपडा. सुवासिनींना सौभाग्यवान्य द्या. ब्राह्मणांना दान धर्म करा. श्रीगुरूंची आज्ञा घ्या आणि मग सहगमन करा. त्यानंतर ते निघून गेले. ब्राह्मणींनी गावातील ब्राह्मणांना बोलून प्रायश्चित्त आणि प्रेतपिंडादिकर्मे करून घेतली. स्नान करून सौभाग्य अलंकार धारण केले. ब्राह्मणींनी प्रेत नदीकाठी नेले. ब्राह्मणींच्या सहगमनाचे वृत्त कळताच गावातील स्त्रिया त्यांच्या दर्शनास आल्या. ब्राह्मणींनी त्यांना सौभाग्यवान्य दिले. ब्राह्मणांना दानधर्म केला. लोकांची चिता रचली. ब्राह्मणींनी लोकांना अभिवादन केले. गावाहून त्यांच्या समवेत आलेल्या लोकांचा निरोप घेतला. साधूंनी दिलेले रुद्राक्ष पतींच्या गळ्यात व कानात बांधले. मग त्या श्रीगुरूंच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाले. त्यावेळी त्यांच्याबरोबर अनेक लोक होते. मार्गाने चालताना ब्राह्मणी सातत्याने श्रीगुरूंचा धावत करत होत्या. संगमावर श्रीगुरू अश्वत्थाखाली निवांत बसले होते. ब्राह्मणीने त्यांना वंदन करताच त्यांनी सहज भावाने आशीर्वाद दिला. अष्टपुत्रा सौभाग्यवती मिळाली. ते ऐकून त्या चमकल्या. त्यांच्याबरोबर आलेले ब्राह्मणही गंभीर झाले. त्यांनी श्रीगुरूंना सर्व वस्तुस्थिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, या ब्राह्मणीचे सौभाग्य स्थिर आहे. यांच्या पतींना इथे घेऊन या. ते ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. ते प्रेत आणण्यासाठी धावले. तोवर श्रीगुरूंची पूजा करणारे ब्राह्मण आले. त्यांनी रुद्रसूक्ताने गुरुचरणावर अभिषेक केला. तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले. ते श्रीगुरूंच्या सम्मुख ठेवून बंधनमुक्त केले आणि त्यावरील वस्त्र दूर केले. श्रीगुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणांनी अभिषेकाचे तीर्थ त्या प्रेतावर प्रोक्षण केले. मग श्रीगुरूंनी त्याकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले. तर काय आश्चर्य! ते मृत ब्राह्मण झोपेतून जागे व्हावे तसे उठून बसले आणि आपण नग्न आहोत हे पाहून ओशाळले. त्यांनी बाजूचे वस्त्र अंगावर ओढून घेतले.
त्यावेळी समोर बसलेले तेजस्वी यतीश्वर आनंदाने हसून रडणाऱ्या पत्नी आणि लोकांचा जय जयकार हे सर्व पाहून ते संभ्रमात पडले. ब्राह्मणीने त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तो ऐकून तेही थक्क झाले. मग त्या दोघांनी श्रीगुरूंचे चरण धरले. तेव्हा त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्यांना सुखात आनंदात राहा, तुम्हाला सुलक्षणी आणि दीर्घायुष्य असे 8 पुत्र होते असा आशीर्वाद दिला. त्यावेळी एका ब्राह्मणाने विचारले, स्वामी, विद्युत लिखित बदलता येत नाही, मग त्यांच्या बाबतीत ही मिथ्या कसे ठरले? श्रीगुरू म्हणाले, या ब्राह्मणांनी माझ्यावर विश्वास ठेवून इथे आल्या होत्या आणि शरणागताचे रक्षण करणे हे माझे ब्रीद असल्यामुळे मी ब्रह्मदेवांना विनंती करून त्यांच्या पुढील जन्मातील 30 वर्षे उधार मागून घेतली आहे. ते ऐकून तटस्थ झाले आणि गुरु कृपेचे सामर्थ्य जाणून श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा. अध्याय 33 स्वधर्म आणि तारण. हा अध्याय पठन केल्यास आपणास रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल. शिवकृपेने मंगल होईल. अध्याय 33 स्वधर्म आणि तारण. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक आपल्या पतींना जिवंत केले म्हणून ब्राह्मणीच्या मुखावर श्री गुरुबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. त्या म्हणाल्या, गुरुदेव, माझ्या पतींचे निधन झाल्यावर एका साधूंनी माझे सांत्वन केले आणि सहगमन करण्यापूर्वी श्रीगुरूंचे दर्शन घेऊन मगच प्रेतावर अग्निसंस्कार करावा असे सांगून ते निघून गेले. त्यांनी माझ्यावर मोठेच उपकार केले आहेत, मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, साध्वी, आम्हीच त्या साधूंचे रूप घेऊन आलो होतो आणि आम्हीच ती रुद्राक्ष दिली. रुद्राक्षाचा महिमा खूप मोठा आहे. रुद्राक्ष धारण केल्याने पापे नाहीशी होतात. रुद्राक्षाची पूजा केल्याने लिंगाचरणाचे पुण्य मिळते. ते धारण केल्याने 4ही पुरुषार्थ साध्य होतात आणि शिवलोकी सद्गती मिळते. आता रुद्राक्षाचा प्रभाव स्पष्ट करणारी एक पुरातन कथा सांगतो, ऐका. सधर्म हे काश्मीर देशाचे राजा भद्रसेन यांचे पुत्र. तारक हे त्यांच्या प्रधानजीचे पुत्र. सधर्म व तारक एकाच वयाचे होते. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. ते दिवसभर एकत्रच असायचे. ते दोघं शिवभजन करायचे, सर्वांगाला भस्म लावायचे आणि रुद्राक्षाच्या माळा घालायचे. त्यांना राजवैभव, उंची, वस्त्रालंकार यात जराही रुची नव्हती. मातापित्यांनी आग्रही करून ते ऐकत नसे. त्यामुळे राजा व प्रधान दोघेही चिंतामग्न असत. एकदा त्रिकालज्ञ आणि पराशर ऋषी भद्रसेनांना भेटण्यासाठी आले असता राजांनी त्यांना सधर्म व तारक यांचे आचरण सांगितले. परशरांनी त्या दोन्ही मुलांचे दिव्य दृष्टीने अवलोकन केले व म्हणाले, राजा, या दोघांच्या वर्तणुकीचे रहस्य यांच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे. नंदीनगरात महानंदा नावाच्या एक धनाढ्य कनिका राहत असत. त्या शिवभक्त होत्या. अपार दानधर्म करायच्या. त्यांच्या स्वर्णमालात एक नाट्यमंडप होता. त्या तिथे संख्यासहित नृत्य करायच्या. त्यांनी मनोरंजनासाठी एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्यांच्या अंगावर रुद्राक्षाचे अलंकार घातले होते. त्यांनी त्यांनाही नृत्य शिकवले होते. महानंदा गणिका असूनही प्रतिवते समान वागायच्या. जो मनुष्य त्यांच्या घरी जायचा त्याची 3 दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायच्या. त्याला शिव स्वरूप मानायच्या आणि सर्व प्रकारचे सौख्य देऊन त्याला संतुष्ट करायच्या. एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा पाहायचे ठरवले आणि श्रीमंत वैश्याचे रूप घेऊन त्यांच्या महालात गेले. त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नखचित शिवलिंग होते. ते पाहून ते अक्षरशः मोहित झाले. त्यांच्या सख्यांनी त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. महानंदाने त्या वैश्यांना, हे शिवलिंग मला देणार असाल तर मी सूर्य आणि चंद्र यांना साक्षी ठेवून 3 दिवस तुमची पत्नी होण्याचे वचन देते असे सांगितले. त्यांनी ते शिवलिंग त्यांच्या हाती दिले व म्हणाले, हे लिंग माझा प्राण आहे, हे जपून ठेवा. यालाच हानी पोचली तर मी प्राणत्याग करेन. ते मान्य करून त्यांनी ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मध्यरात्री महानंदा वैश्यांशी प्रणयक्रीडेत रममाण असताना शिवसंकल्पाने त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली.
महानंदाच्या सेवकांनी व लोकांनी ते विझवण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्या अग्नीत त्यांनी पाळलेला कोंबडा, माकड आणि ते शिवलिंग दग्ध झाले. त्यामुळे शोकग्रस्त वैश्यांनी चिता प्रदीप्त करून सर्वांसमक्ष प्राणत्याग केला. शिवलिंग दग्ध झाले आणि पुरुष हत्येचे पातक केले म्हणून महानंदांना खूपच दुःख झाले होते. प्रतिव्रता धर्मानुसार त्यांनी संगम करायचे ठरवले. त्यांनी सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपल्या मातोश्रींचा व बंधूंचा निरोप घेतला. सेवकांना चिता प्रदीप्त करायला सांगितले आणि शिवनामाचा घोष करून त्या धगधगत्या अग्निकुंडात प्रवेश केला. तर काय आश्चर्य! त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी त्यांना वरचेवर झेलले. त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाला. शिवजींनी त्यांना खाली ठेवले व म्हणाले, महानंदा, तुमच्या धैर्यावर आणि भक्तीवर मी प्रसन्न आहे, म्हणून वर प्रसाद मागून घ्या. महानंदांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, प्रभू, आता जन्म मरणच नको. मला माझ्या आप्तांना व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय स्थान द्या. शिवजींनी त्यांना स्वमार्गाने शिवलोकी नेले. त्यांना त्यांच्या दासदासींना व परिवाराला मुक्ती दिली. पराशर पुढे म्हणाले, राजा भद्रसेन त्या गणिकांच्या नाटमंडपात दुग्ध झालेले माकड व कोंबडा त्यांनी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृत्ती होऊन त्यांना अत्युत्तम असा मनुष्यजन्म लाभला आहे. त्यांच्यापैकी एक आहेत सधर्मा आणि दुसरे आहेत तारक. पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे ते शिवशक्ती करतात, भस्म लावतात आणि रुद्राक्ष धारण करतात. त्यांचे पुण्य अगाध आहे. हे ते ऐकून राजा व प्रधान दोघेही थक्क झाले. हरि ओम. अध्याय 34. रुद्राध्याय महात्म्य. राजपुत्रांना जेवदा. हा अध्याय पठन केल्यास आपणास रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल. शिवकृपेने मंगल होईल. अध्याय 34. शुद्धाध्याय महात्म्य. राजपुत्रांना जेवदा. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना मानाले. पराशरांनी भद्रसेन राजांना सधर्म आणि तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले. तेव्हा राजा म्हणाले, मुनिवर्य, माझे पुत्र व प्रधान पुत्र यांना राजवैभव आणि भोगांविषयी असलेच अनासक्ती पाहून माझ्या मनात त्यांच्या भविष्याची चिंता उत्पन्न झाली आहे. कृपया माझ्या पुत्राचे भविष्य सांगा. पराशर म्हणाले, राजा, तुम्ही विचारलेत म्हणून सत्य सांगणे मला भाग आहे. तुमच्या पुत्रांना फक्त 12 वर्षे आयुष्य आहे आणि त्यांच्या आयुष्याचे आता केवळ 7च दिवस उरले आहेत. 8व्या दिवशी त्यांना मृत्यू होईल. हे ऐकून राजा राणींना धक्काच बसला. ते दोघे धाय मोकळून रडू लागले. त्यांनी पराशरांना राजपुत्र सधर्मांना वाचवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशी कळवळून प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, राजा, घाबरू नका. भगवान शंकरांना शरण जा. त्यांची आराधना करा. त्यांच्या रुद्राध्याय रूपी प्रार्थनेचा सतत पाठ करा. रुद्राध्याय अतिशय पवित्र आहे, शिवस्वरूप आहे. रुद्राध्याय म्हणजे वेद उपनिषदांचे सार. त्याच्या पठणाने मनुष्य निष्पाप होतो, तपश्चर्या फलद्रूपी होते, 4ही पुरुषार्थ साध्य होते, इहपर कल्याण होते, संकटातून मुक्तता होते आणि अपमृत्यू टळतो. हा रुद्राध्याय महादेवाने प्रथम ब्रह्मदेवांना सांगितला. त्यांनी जगाच्या हितासाठी तो सप्तर्षींना दिला. त्यांच्याकडून गुरु शिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला. राजा, जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शिवजींना अभिषेक करतो त्याचे तेज, बळ, धृती, आयुष्य, आरोग्य, ज्ञान व पुण्य वृद्धिगंत होते. रुद्राभिषेकाचे जलतीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मातील पातकी आणि मृत्यूचे भय राहत नाही. आपल्या हातून नकळत एखादे दुष्कृत्य घडले, रुद्रपाठ करून प्रायश्चित घ्यावे. रुद्रपाठ करणाऱ्यांच्या वाटेला यमधर्म कधीच जात नाही. रुद्रपाठकाला शिवलोकी सद्गती मिळते. म्हणून मी सांगतो तसे करा. 100 विद्वान ब्राह्मणांकडून रुद्राची 10,000 आवर्तने करून घ्या. शिवप्रभूंना अखंड जलाभिषेक करा. त्या जलाने तुमच्या पुत्रांना स्नान घाला. ते तीर्थ त्यांना प्यायला द्या. त्यायोगे ते दीर्घायुष्य, धुरंधर, कीर्तिवंत होतील. तेव्हा भद्रसेनांनी पराशरांचा रुद्रानुष्ठानाचे पुरोहित करण्याची प्रार्थना केली. 100 ब्राह्मण बोलावले. अनुष्ठानास विधिवत प्रारंभ केला. एका पुण्य वृक्षाखाली 100 कलशांची स्थापना करण्यात आली. राजांनी संकल्प केल्यावर विप्रजन आवर्तनास बसले. शिवजींवर अभिषेकांची सतत धार करण्यात आली. त्या जलाने राजपुत्रांना स्नान घालण्यात आले. ते अनुष्ठान 7 दिवस अव्याहत चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्रांना अचानक मूर्छा आली. पराशरांनी त्यांच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले आणि रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता टाकू लागले.
त्यामुळे राजपुत्रांचे प्राणहरण करण्यास आलेले यमदूत त्यांच्याजवळ येऊ शकले नाही. त्यांनी टाकलेले सर्व पाश व्यर्थ गेले. तेवढ्यात अनेक तेजस्वी शिवदूत तिथे धावत आले. त्यांनी यमदूतांना मारून पिटाळून लावले. राजपुत्र शुद्धीवर आले. पराशरांनी संकट टळल्याचे सांगितले. ते ऐकून राजा राणीचा जीव भांड्यात पडला. लोकांनी मोठा आनंदोत्सव केला. राजांनी राजसभेचे आयोजन करून महर्षी पराशरांचा व ब्राह्मणांचा थोर सन्मान केला. तेवढ्यात नारदांचे आगमन झाले. त्यांनी त्यांचेही पूजन व आदरातिथ्य केले. नारद म्हणाले, राजा, मी कैलासावर गेलो असताना यमराज वीरभद्रांना जाब विचारण्यासाठी आले होते. ते तावातावाने म्हणाले, वीरभद्र, माझे दूत भद्रसेन पुत्र सधर्माचे प्राण हरण करण्यासाठी गेले असताना तुमच्या दूतांनी त्यांना मारून पळवले. याचा काय अर्थ आहे? ते म्हणाले, भद्रसेनांनी रुद्रविधी केल्यामुळे त्यांच्या पुत्रांना 10,000 वर्ष आयुष्य लाभले आहे. हे तुम्हाला माहीत नाही का? चित्रगुप्तांना विचारल्याशिवाय तुम्ही आपल्या दूतांना पाठवलेच कसे? मग त्यांनी चित्रगुप्तांना प्राचारण केले. ते म्हणाले, माझ्यापाशी राजपुत्राच्या नावापुढे आधी 12 वर्षे व त्यापुढे 10,000 वर्षे आयुष्य अशी नोंद आहे. तेव्हा कुठे यमराजांचे समाधान झाले. वीरभद्राची क्षमा मागून ते निघून गेले. राजा पराशरांच्या कृपा प्रसादाने व रुद्रानुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुमच्या पुत्रांनी मृत्यूला जिंकले आहे. आता काळजी नाही, त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. ते ऐकून राजाचे अंतःकरण भरून आले. त्यांनी महर्षी पराशर व ब्रह्मर्षी नारदांना कृतज्ञतेने नमस्कार केला. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी दत्त विप्रांना व त्यांच्या पत्नींना रुद्राक्षी व रुद्रदेव यांचे महात्म्य आहे. ते पुढे म्हणाले, विप्रीवर्य, तुमचे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षाचा व रुद्राभिषेक तीर्थाचा प्रभाव आहे. हरि ओम. अध्याय 35. कच्छ देवयानी आख्यान. सीमंतिनींची कथा. हा अध्याय पठण केल्यास आपणास कठीण कार्यात यश मिळेल व पतीवरील गंडा तर टळेल. अध्याय 35. कच्छ देवयानी आख्यान. सीमंतिनीची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, त्यानंतर दत्तविप्रांच्या पत्नींनी श्री गुरु नरसिंह सरस्वतींना आम्हाला मंत्रोपदेश देऊन कृतकृत्य करा अशी प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, साध्वी, स्त्रियांसाठी पतीची सेवा हेच कर्तव्य, हीच भक्ती व हाच जीवनमंत्र. त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते. त्या संदर्भातील एक कथा सांगतो. दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र अवगत असल्याने देवदैत्यांच्या युद्धात दैत्यावर विजय मिळवणे देवांना अशक्य झाले होते. त्यामुळे दैत्य फारच उत्पन्न झाले होते. म्हणून नंदींनी ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले. शिवजींनी त्यांना क्षणार्धात गिळून टाकले. त्यानंतरचे कित्येक दिवस ते त्यांच्या पोटातच होते. कालांतराने ते शिवजींच्या मंत्रमार्गाने बाहेर पडले. त्यामुळे त्यांना भार्गव असे नाव पडले. मुक्ता होताच ते संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले. त्यानंतर देवद्रांनी बृहस्पतींचे पुत्र कच्छ या ब्राह्मण कुमाराच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्याकडे पाठवले. त्यांनी दैत्यगुरूंना विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली. तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांच्या कन्या देवयानी यांच्यावर आसक्त झाल्या. त्यांच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. काही दिवसांनी दैत्यांना त्यांचे कपट कळले. त्यांनी त्यांना 2दा ठार मारले. पण देवयानाच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी त्यांना जिवंत केले. त्यानंतर कचांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी त्यांना ठार मारून जायला आणि त्यांची राख मध्यातून शुक्राचार्यांनाच पाजली. तेव्हा देवयानी कचांना जिवंत करा, अन्यथा मी प्राणत्याग करीन असे निर्वाणीचे सांगितले. तेव्हा त्यांना जिवंत केले तर माझा मृत्यू निश्चय आहे असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी नाईलाजाने देवयानींना संजीवनी मंत्र शिकवला. शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कंसांनी तो तात्काळ आत्मसात केला. देवयानीही कंसांना जिवंत केले. ते शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी मृत झालेल्या आपल्या पिताजींना जिवंत केले. मग दैत्यांचा त्रास नको म्हणून कच्छ जाण्यास निघाले. देवयानी त्यांच्यापाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी त्यांना नाकारले.
त्यामुळे संतापलेल्या देवयांनी त्यांना हा मंत्र तुम्हाला उपयोगी पडणार नाही असा शाप दिला. तेव्हा ते म्हणाले, हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी ठरेल. तुमचा क्षत्रियाशी विवाह होईल. हा मंत्र तुम्हाला अर्थात एक स्त्रीला शिकवल्यामुळे तुमच्या पिताजींना याचा उपयोग होणार नाही. ते देवलोकी निघून गेले. त्यानंतर शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही. दत्तविप्रांच्या पत्नी म्हणाल्या, गुरुदेव, आता एकच कृपा करा. माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे एखादे प्रभावी व्रताचरण सांगा. श्री गुरु म्हणाले, तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा. या व्रतात दिवसभर उपवास करावा आणि प्रदोष समयी शिवजींची पंचोपचारांनी किंवा षोडशोपचारांनी पूजा करून सायंकाळी भोजन करावे. स्कंदपुराणात या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे. मी ते सांगतो. आर्याव्रताचे राजा चित्रवर्मा यांच्या कन्या सीमंतिनी यांना 14व्या वर्षी वैधव्य योग आला आणि त्यांनी याज्ञवल्क्यांच्या पत्नी मैत्रेयी यांच्या उपदेशानुसार आपल्या कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत आचरण्यास प्रारंभ केला. त्या 14व्या वर्षाच्या असताना चित्रवर्माने देवावर हवाला ठेवून इंद्रसेन राजांचे पुत्र चित्रांगद यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला. विवाहानंतर त्यांनी नवपेरिणी दाम्पत्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. एके दिवशी राजपुत्र चित्रांगद जलक्रीडेसाठी यमुनेवर गेले असताना पाण्यात बुडून अदृश्य झाले. त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे दोन्ही राजघराण्यावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. सीमंतिनीने अपार शोक केला. मग त्या माहेरीच राहिल्या आणि सोमवारचे शिवव्रत पूर्वीप्रमाणे दृढ श्रद्धेने आचरू लागले. पुत्रनिधनामुळे इंद्रसेनाचे राज्यकारभार लक्ष नाही हे पाहून त्यांच्या गोत्रजांनी त्यांना व त्यांच्या पत्नींना कैद करून सर्व राज्य बळकावले. इकडे यमुनेत बुडालेल्या चित्रंगदांना नाग करण्याची तक्षाकडे नेले. ते शिवभक्त आहेत हे कळताच तक्षकांनी त्यांचा सन्मान केला आणि 3 वर्ष आपल्याकडेच ठेवून घेतले. मग दिव्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे देऊन त्यांना निरोप दिला. त्या समयी आपल्या एका पुत्रांना त्यांच्या समवेत पाठवले. अश्वारूढ चित्रांगद पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आले. त्या दिवशी सोमवार असल्यामुळे सीमंतिनी स्नानासाठी नदीवर आल्या होत्या. त्या विधवेच्या वेशात असूनही चित्रांगदने त्यांना ओळखले, पण त्यांच्या तेजस्वी स्वरूपामुळे सीमंतिनींना त्यांना ओळखले नाही. चित्रांगदांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्या संख्याकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून ते मनोहून चिडले होते. 3 दिवसांनी मी पुन्हा पती-पत्नीची भेट घडवतो असे सांगून ते निघून गेले. तक्षकांच्या पुत्रांनी राज्यसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला आणि चित्रांगदांना समजा त्यांचे राज्य परत द्या, अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल असे स्पष्ट बजावले. त्यामुळे भयभीत झालेल्या चित्रांगदांच्या गोत्रजांनी इंद्रसेनांना व त्यांच्या राणींना बंधमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसवले. तक्षक पुत्रांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व चित्रांगदांच्या भेटीस नेले. त्यावेळी आपल्या पुत्रांना सुखरूप पाहून त्यांना परमानंद झाला. पण मग चित्रांगद आर्यावर्तास आले. त्यांना जिवंत पाहून चित्रवर्मा व सीमंतिनींचा आनंद गगनात मावला. राजांनी चित्रांगद व सीमंतिनी यांचा पुन्हा विवाह लावला. तक्षक पुत्र स्वगृही परतले. मग त्या दोघांनी पुष्कळ वर्षे राज्य केले. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.